मान्यवर यांनी दीप प्रज्वलन करायचे। मान्यवरांना विनंती आहे दीप प्रज्वलन करण्यासाठी पुढे यायचे। सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ कृपया पुढे येऊन बसायचे। मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। दौंड तालुका उपविभागीय अधिकारी माननीय श्री रेवनाथ लबडे साहेब, त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब अरुण दीप प्रज्वलन होत आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। टाळ्याच्या गजरात दीप प्रज्वलन होत आहे। महाराष्ट्र शासनांतर्गत महसूल विभाग छत्रपती शिवाजी महाराज या महाराजास्तव समाधान शिबिर या समाधान शिबिरासाठी यांचं यवत ग्रामपंचायत। नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराजांचं अभियान सफाई याचं संपूर्ण महाराष्ट्रभर आज पहिला आठवडा आपण साजरा करत आहोत। याच्यामध्ये या समाधान शिबिरच्या माध्यमातून माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार आपल्या तालुक्यात हा महाराजस्व अभियान समाधान शिबिराचा कार्यक्रम येवत या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे। या प्रसंगी उपस्थित सर्व नागरिक, शेतकरी बंधू भगिनी तसेच विविध विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बांधव, खरं तर माननीय महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम तर आता तिथं थांबवा सगळं आपण लोकाभिमुख आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचे विविध कार्यक्रम मागील काही दिवसांमध्ये आपण राबवत आहोत। यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या निर्देशानुसार आपण जो तालुका स्तरावरती होणारा लोकशाही दिन आपण मंडळ स्तरावरती आयोजित करण्याचं मागील काही दिवसांपासून नियोजित केलं होतं। याच्यामध्ये देखील मंडळ स्तरावरती आपण लोकांच्या ज्या तक्रारी असतील त्या तक्रारीच्या अनुषंगाने लोकांचे जे विविध अर्ज असतील, ज्या समस्या असतील किंवा महसूल विभागाशी रिलेटेड जी कामं असतील तर त्या कामांच्या माध्यमातून ती कामं लवकरात लवकर कशी पूर्ण करता येतील आणि प्रशासन आणि नागरिक यांच्यामधील जे अंतर आहे तर ते कमी करण्यासाठी आपण महसूल विभाग म्हणून एकत्रितरित्या पूर्ण तालुक्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहोत। या महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाअंतर्गत येणारे संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर विशेष अर्थ लाभाच्या योजना आहेत, त्याचबरोबर पुरवठा विषयक योजना आहेत, रेशन कार्ड आणि इतर गोष्टी, त्याचबरोबर ऍग्री टॅक्स सारखी योजना आहे, पीएम किसानची योजना आहे, आपल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारे जातीचे दाखले असतील किंवा इतर शैक्षणिक दाखले आहेत, त्याचबरोबर आधार कार्ड आणि इतर ज्या सुविधा आहेत, अशा पद्धतीच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी आपल्याला सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा शिबिर एक माध्यम आहे। या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्व मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच इतर विभागाचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या ज्या समस्या असतील, अडचणी असतील तर त्या लेखी स्वरूपात या ठिकाणी आपल्याला द्यायच्या आहेत। यापूर्वी काही जे अर्ज आपल्या महसूल स्तरावरती विविध ठिकाणी प्रलंबित होते तर त्या अर्जाची परिपूर्ती करून आज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात आपण संजय गांधीचे पुरवठा विषयक तसेच जातीच्या दाखल्यांचे वितरण करणार आहोत। त्याचे लाभार्थी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत।
त्याचबरोबर आपण आपल्या दौंड तालुक्यासाठी एक स्वतंत्र उपक्रम हाती घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण एक गाव निवडलेलं आहे, पानोली गाव आहे. त्यामध्ये जवळपास 1000च्या आसपास लोकसंख्या आहे आणि त्या गावामध्ये महसूल विभागाशी संबंधित सर्व योजना परिपूर्ण पद्धतीने राबवण्यासाठीचे नियोजन आपण केलेलं आहे आणि त्याची आज घोषणा आपण प्रांत साहेबांच्या माध्यमातून करणार आहोतच. यामध्ये पुरवठा विषयक रेशन कार्ड संदर्भात अंत्योदयचा लाभ असतील किंवा इतर रेशन कार्ड विषयक लाभ असतील, प्रत्येक कुटुंबातील गावातील सर्व कुटुंबांना रेशन कार्ड असतील, ते अद्ययावतकरण केलेलं डिजिटल रेशन कार्ड असेल. त्याचबरोबर शालेय विद्यार्थी जे 8वी 9वी 10वी मध्ये आहेत, 11वी 12वीचे विद्यार्थी आहेत, त्यांना शालेय कामासाठी जे जातीचे दाखले नॉन क्रिमिनल लागतं, या गोष्टी देखील आपल्याला परिपूर्णपणे त्या गावामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात आपण देणार आहोत. त्याचबरोबर महसूल विषयक सातबारा असेल, फेरफार असतील, त्याच्या संदर्भात काय त्याच्या अडचणी असतील तर त्या देखील परिपूर्णपणे पूर्ण करणे. शासनाच्या विविध इतर योजना आहेत, संजय गांधी सारखी योजना आहे, त्या ठिकाणी कुठलाही पात्र लाभार्थी वंचित राहू नये यासाठी देखील आपण प्रयत्न करून ते गाव परिपूर्णरित्या. त्याचबरोबर रस्त्याविषयी जो वाद असतील, तंटे असतील, कोणी रस्ता अडवलेले आहेत, कोणाला नवीन रस्त्याची मागणी असेल, तर हे सर्व लाभ त्या गावामध्ये परिपूर्णरित्या देऊन आपण ते गाव घोषित करण्याचं मानस आखलेला आहे आणि त्या संदर्भात आजपासून आपण नियोजन करणार आहोत. महाराजेश्व समाधान शिबिर टप्पा 1 मध्ये आज हे पहिलं शिबिर यवत या ठिकाणी होत आहे. पुढच्या शनिवारी दुसरं शिबिर जे आहे ते 14 तारखेला आपण पाटस या ठिकाणी ठेवलेलं आहे. जरा शांत बसा हो. पाटस या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात देखील अशाच पद्धतीने 2 शिबिर आपण ठेवलेली आहेत आणि शेवट मे महिन्यामध्ये 2 शिबिर, अशा पद्धतीने 6 शिबिरांचा हा एकत्रित पहिला टप्पा आहे. याच्यामध्ये कुठलाही महसूल विषयक लोकांचे जे प्रलंबित अर्ज आहेत तर ते राहू नये अशा पद्धतीची भावना शासनाची आहे आणि त्याच भावनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा आपला समाधान शिबिराचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी जे मान्य जिल्हा परिषद सदस्य, नवीन नवनियुक्त पंचायत समिती सदस्य उपस्थित आहेत तर त्या सर्वांचं देखील या निमित्ताने मी स्वागत करतो. इतर ग्रामपंचायत सदस्य आहेत, ग्रामपंचायत सरपंच आहेत, त्याच पद्धतीनं पोलीस पाटील आहेत, संघटना आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत. तर या सर्वांचं मी या निमित्ताने स्वागत करतो आणि या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. माझी जी रूपरेषा आहे ती रूपरेषेचा सांगितलेली आहे. ज्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. त्या उपस्थित सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ, पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांचं यवत ग्रामपंचायत तर्फे हार्दिक स्वागत. त्यानंतर मान्यवरांचं स्वागत होईल. सदस्य अविनाशजी कुदे यांचं स्वागत मंडल अधिकारी श्री भोसले साहेब यांच्या शुभास्ते होते. यापुढे नवनिर्वाचित सदस्य पुणे जिल्हा परिषद अविनाशजी कुदे यांचं स्वागत मंडल अधिकारी श्री भोसले साहेब यांच्या शुभास्ते होते. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. त्यांचं स्वागत होते. यानंतर आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय अरुण शिलार सर यांचं स्वागत कांबळे साहेब यांनी करावं अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आपल्या यवत पोलीस स्टेशनचे पी आय देशमुख साहेब यांचं स्वागत
भोई साहेबांनी करावी अशी विनंती करतो. आपल्या तालुक्याच्या तालुका आरोग्य अधिकारी मॅडम त्यांचंही स्वागत, जाधव मॅडम त्यांचं स्वागत बर्वे मॅडम यांनी करावं सुद्धा विनंती करतो. बर्वे मॅडम, जाधव मॅडम, निमजे साहेब यांचं स्वागत मेटे यांनी करावं अशी विनंती करतो. काही लाभार्थी आहेत त्यांचा आपण लाभ वाटपाचा आदेश आहे त्याचा वाटप करतोय. ज्योती दत्तात्रय लोंढे आलेत का? त्यांनी मंजुरी आदेश घ्यायचा आहे. सुरेखा बाळू खरात त्यांचे कोणी जवळचे लोक असतील तरी किंवा सरपंच जरी असेल तरी घेऊन त्यांना परत द्यावं, लोकप्रतिनिधी असतील तर, किंवा दिव्यांचे प्रतिनिधी आहेत लवंडे त्यांनी घेतलं तरी चालेल. कल्याणी रामचंद्र पवार आहेत का? कल्याणी रामचंद्र पवार या ताई या. आपल्याकडे संजय गाडीमध्ये संध्या कुळपे आलेत का? कल्याणी पवार, निकिता केळकर, निकिता व्यतिरिक्त आपण ज्या तडजोड प्रक्रिया असते म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला आपण वादविवाद ज्या प्रकरणामध्ये आहे त्याच्यामध्ये स्वतः वादी आणि प्रतिवादी येऊन आपण ते प्रकरण मिटवत आहोत असे जे काही संबंधित न्यायालय म्हणजे मंडळाधिकारी असतील किंवा तहसीलदार साहेब असतील यांच्याकडे स्वतःहून आपण तडजोड करत आहोत आणि व्यवहार मिटवत आहोत. अशा केसेस जास्तीत जास्त आपल्याकडे आल्या पाहिजेत अशासाठी आपण प्रोत्साहन देत आहोत. ही तडजोड प्रकरण आहे. सुरेश आकाराम मलभारे आणि सुमली अर्जुन नानावर आलेत का? त्यांचा विशेष सत्कारने त्यांनी तडजोड करून हे प्रकरण मिटवलं आहे. तडजोड आदेश कलम 143 नवीन रस्ता पाहणी त्याच्यामध्ये दिलीप दोरगे यांचं कुणबी जात चौकशी अहवालाचं प्रकरण होतं. त्यांनी या गोरख मारुती दोरगे तालुक्यातील दिव्यांग जे लोक आहेत त्यांना आलेत का? दादाराम सोपान बारावकर आलेत का? आलेत का? या पुढे या. पारुबाई मोहन बारावकर आलेत का? त्यांचे कोणी प्रतिनिधी आले असेल तरी घ्या. पारुबाई मोहन बारावकर देऊळगाव राज्याचे ते आणि मीनाक्षी राजाराम बारावकर हे दिव्यांग मधून आपण त्यांना अंत्योदयचा लाभ देत आहोत. ठीक आहे. सौता नारायण बारावकर तर आपण नवीन आता या पद्धतीने बारकोड पद्धतीने रेशन कार्ड वाटप करत आहोत. आपण याच्यामध्ये कुणालाही तहसील कार्यालयात द्यायची गरज नाही. ते ऑनलाईन पद्धतीने तुम्ही सेतू सेवा केंद्र किंवा महासेवा केंद्रामध्ये जरी केलं तर त्याचा आमच्याकडे ऍक्सेस मिळतो आणि तुम्हाला ऑनलाईन ते डाउनलोड करता येतं. या पद्धतीने काही लोकांनी त्याचा लाभ. लीलाबाई महादेव गायकवाड आलेत का? गौरी अजय पवार आलेत का? डोपे आलेत का? शुभांगी विकास पवार आलेत का? पवार
सदिच्छा लक्ष्मण गावंडे आलेत का? ठीक आहे. कुमारी सोमय्या गणेश जाधव आलेत का? आलेत का? बोरकर का? आप्पा शामराव गायकवाड आलेत का? महादेव प्रकाश गायकवाड आलेत का? रुक्मिणी गोपीनाथ टेळे आलेत का? मान्यवर मंडळी कृपया बसून घ्यायचे. महाराष्ट्र शासन आज या ठिकाणी पंचायत महाराष्ट्र शासन महसूल विभाग छत्रपती शिवाजी महाराजांस्तव समाधान शिबिर या शिबिरासाठी उपस्थित असलेले दौंड तालुका उपविभागीय अधिकारी आदरणीय माननीय श्री रेवनाथ लबडे सर, त्याचप्रमाणे दौंड तालुका दौंड तहसीलदार माननीय श्री आरो शेलार भाऊसाहेब, त्याचप्रमाणे नवनिर्वाचित उपस्थित असलेले सर्व मंचावरील मान्यवर व उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ मंडळी आणि महिला मंडळ या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्त सर्वांचं स्वागत. सनी भागवत